नमस्कार, मी तेजस भागवत. आपण पाहताय रुतम मराठी न्यूज. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऑटोमोबाईल क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. हुंदाई ही एक लोकप्रिय वाहन कंपनी आहे. हुंदाई कंपनी 11 मार्च रोजी आपली क्रेटा एन लाईनअप लॉन्च करणार आहे. कंपनीने या मॉडेलच्या इंटेरियरबद्दल खुलासा केलाय. कंपनीने प्रत्येक महिन्याला या मॉडेलच्या 16,000 युनिट्सच्या विक्रीचे लक्ष्य ठेवलंय. या कारच्या केबिनमध्ये प्रीमियम ऑल ब्लॅक ट्रीटमेंट देण्यात आली असून यात 10.25 इंचाचा स्क्रीन, डिजिटल क्लस्टर तसेच 2 ADS फीचर देखील देण्यात आलेत. देशाची राजधानी दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही इलेक्ट्रिक बस चालवण्याला महत्त्व दिले जात आहे. खरं तर राजस्थानची राजधानी जयपूर यासह 7 मोठ्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या 7 शहरांमध्ये जयपूर, जोधपूर, कोटा, अजमेर, बिकानेर, भरतपूर आणि उदयपूर या शहरांचा समावेश आहे. राजस्थानमध्ये 500 इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, ज्यामुळे सर्वसामान्यांना प्रदूषणमुक्त वाहतूक करायला मिळणार आहे. गेल्या महिन्यातच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली मुंबई एक्सप्रेस नॅशनल हायवेवर इलेक्ट्रिक केबल टाकून इलेक्ट्रिक बसेस चालवल्या जातील, त्यामुळे दिल्ली ते जयपूर हे अंतर 2 तासात कापले जाईल असे सांगितले होते. ॲथरच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची बऱ्याच काळापासून भारतीय बाजारात क्रेज आहे. ॲथर आपल्या 450 लाईनअपमध्ये फॅमिली स्कूटर लवकरच लॉन्च करणार आहे. रिस्टा असे या इलेक्ट्रिक स्कूटरचं नाव आहे. ॲथर रिस्टा पुढील महिन्यात 6 एप्रिल रोजी भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे. याआधी ॲथरच्या 2 मॉडेल्सचा भारतीय बाजारात मोठा दबदबा पाहायला मिळाला. ॲथर 450X आणि ॲथर 450 Apex या कंपनीच्या 2 सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटरचा कंपनीच्या सर्वोत्तम स्कूटरच्या यादीमध्ये समावेश आहे. तर या होत्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या रुतम मराठी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा एकदा ताज्या घडामोडींसह भेटूया. धन्यवाद.